नमस्कार. आज शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. म्हणतात, ज्ञान हे अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याचा डिव्हिडंड हा आयुष्यभर मिळत राहतो. परंतु त्यासाठी योग्य शिक्षकरूपी डीमॅट अकाउंट किंवा बँक अकाउंटची गरज असते. असं म्हणतात की एक पूल चुकीचा बनला तरी चालेल, खूप मोठी दुर्घटना होत नाही, जनहानी होते, काही लोक जखमी होतात, फार दुःखाची गोष्ट असते. एक डॉक्टर बेईमानीने डॉक्टर बनला तर संपूर्ण जीवनामध्ये 100-200 लोकांना स्वर्गवासी करू शकतो. परंतु जेव्हा एक शिक्षक चुकतो, एक अध्यापक चुकतो किंवा आपले कर्तव्य नीट करत नाही, केवळ पगारासाठी काम करतो असा विचार जर शिक्षकाने केला, तर अशा पिढ्या तो तयार करू शकतो की संपूर्ण देश रसातळाला जाईल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमीच म्हणायचे की शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावे. डॉक्टर सर्वपल्ली यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका निभवल्या. 20व्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्वज्ञानाचे प्रतिष्ठित विद्वानांपैकी ते एक होते. राजकारणी होते, सहप्राध्यापक, प्राध्यापक, भारतीय हिंदू युनिव्हर्सिटीचे चौथे कुलगुरू, उपराष्ट्रपती, भारताचे दुसरे राष्ट्रपती, भारताचे दुसरे राजदूत अशा विविध पदांवर ते विराजमान राहिले. सप्टेंबर 1926ला अमेरिकेमध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्शनशास्त्र काँग्रेस याचे आयोजन करण्यात आले. या आयोजनामध्ये सर्व देशांमधून श्रेष्ठ प्रवक्ते, विचारवंत आमंत्रित केले गेले. विभिन्न दर्शनाची व्याख्या या आयोजनात केली गेली. यामध्ये एक भारतीय वक्ता देखील आमंत्रित होते. त्यांनी या आयोजनामध्ये इंडियन फिलॉसॉफी म्हणजे भारतीय दर्शनाची व्याख्या केली. हे सुरू असताना संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. भारतीय दर्शनशास्त्र नव्याने विभिन्न देशातील लोकांना समजत होते. पुढल्या दिवसाच्या वर्तमानपत्रात देखील त्यांच्या आणि भारतीय दर्शनशास्त्राविषयीचं व्याख्यान बातम्यांमधून विशेष प्रकर्षाने झळकलं. ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. अशा विविध पदांवर विराजमान राहिलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे नावाजल्या गेले ते स्वतःच्या शिक्षकी पेशासाठी. त्यांना शिक्षणाबद्दल अत्यंत जिव्हाळा होता. 40 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी शिक्षकी पेशामध्ये घालवला. त्यांच्या आयुष्यातले उत्तम शिक्षक असल्याचे प्रसंग आज आपण ऐकणार आहोत. 1940 मध्ये जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यावेळी विद्यापीठावर आर्थिक संकट आले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली निधीची कमतरता जाणवू लागली. विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी लक्षात आलं की विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज घेणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्यासाठी निधीची कमतरता होती. त्यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी एक विशेष निधी उभारला आणि त्या निधीचा उपयोग गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केला गेला. शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडचणी दूर करून त्यांचे शिक्षणाचे मार्ग मोकळे करतो. डॉक्टर सर्वपल्ली यांना विद्यार्थ्यांबद्दल असलेले प्रेम या उदाहरणातून आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचे उदाहरण म्हणजे मैसूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक असताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे फक्त ज्ञानामुळे नाही तर त्यांच्या अध्यापनामुळे म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीमुळे देखील प्रसिद्ध होते. ते शिक्षणाच्या परिवर्तनक्षम शक्तीवर विश्वास ठेवत असत आणि विद्यार्थ्यांना शिकवलेल्या संकल्पना म्हणजे कन्सेप्ट उत्तम प्रकारे समजावे यासाठी ते सतत कार्यरत असत. एक दिवस असाच कठीण विषय समजत असताना त्यांचे लक्ष एका विद्यार्थ्याकडे गेले. तो संभ्रमित आणि हरवलेला होता. अध्यापन वर्ग संपल्यानंतर बाहेर जाण्याऐवजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्या विद्यार्थ्याजवळ गेले आणि काय अडचण आली असं विचारलं. विद्यार्थ्याने संकोचून कबूल केले की सर, आजचा विषय समजायला कठीण वाटला. निराश होण्याऐवजी डॉक्टर राधाकृष्णन या विषयाला एक आव्हान म्हणून स्वीकारलं. तिथेच त्या विद्यार्थ्याजवळ बसून साधे सोपे उदाहरणं देत तो विषय, ती संकल्पना पुन्हा समजावून सांगायला लागले. ते इतके खोलवर सांगत होते की इतर विद्यार्थी त्यांच्या भोवती जमले. हे अध्यापन सत्र संध्याकाळपर्यंत चाललं. या घटनेचा त्या विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम झाला. विद्यार्थ्यांचा विषय नीट समजण्यासाठी ते किती प्रयत्नशील होते या प्रसंगातून आपल्याला दिसतं. असे शिक्षक तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. आई, वडील, गुरु, मित्र हे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यात आपल्याला ज्ञान देतच असतात, मदत करत असतात, मार्ग दाखवत असतात. आजच्या या शिक्षक दिनी त्या सर्व शिक्षकांप्रती आपण आभार व्यक्त करूया. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.